मध्ये शनिवार रविवार सुट्टी कशाला आली काय माहिती. उद्या पाहुणे येणार आहेत आणि या पोरांनी घरभर पसारा केलाय. बरं ऐका ना, तो कपाचा तेवढा बॉक्स मला काढून द्या खाली, परत उद्या खूप घाई होईल माझी. उद्या पाहुणे येणार आहेत ना. थांबा थांबा, हो देते 2च मिनिटात. हे बघ याच्यात 3च वस्तू आहेत, साखर, नारळ आणि गूळ. एवढं आठवणीने आणायचं. एक सुद्धा वस्तू विसरू नका हा, उद्या पाहुणे येणार आहे. हे घ्या. निदान उद्या तरी असा पसारा करू नका रे, जरा शहाण्यासारखं वागा. निदान एक दिवस तरी शहाण्यासारखं वागा. जरा जीव घेतलाय नुसता तुम्ही माझा. आणि हे बघा, उद्या पाहुण्यांसमोर सारखा सारखा खाऊ मागायचा नाही. नाही तर दे चिवडांजे, बिस्किट दे, काय नोंद दे, बाय नो. रोजच्या सारखं उधळत खिदळत तर अजिबात खायचं नाही, कारण सगळं सांडतं. आणि त्या पाहुण्यांना वाटण मांजरं पाळलेत का उंदरं पाळलेत. व्यवस्थित नीटनेटकं खायचं. उद्याचे दिवस तरी नीटनेटकं राहा रे. अगं ए बाई, उतर ना खाली. आता उद्या पाहुण्यांसमोर पण असंच करणार आहेस का? उतर खाली. अरे देवा, फक्त भेंडीनी इकडे बटाटे आहेत. आणि हे काय, अजून होमवर्क नाही झालं तुझं? अरे 2 दिवसांनी पाहुणे येणार आहेत, तोवर होमवर्क करून घे ना सगळा. मग ते आल्यानंतर तुझं होमवर्क होणार आहे का? करून घे पहिला, अर्धाच झालाय तशी. कर पटपट. आणि पाहुण्यांसमोर घरातल्या गोष्टी काढायच्या नाहीत, नाहीतर त्यांना सांगाल मम्मी खूप ओरडते, पप्पा सारखे घोरतात, असं काही सांगायचं नाही. ते आपलं सिक्रेट असतं. नको. तुम्ही तुमचे कुठले स्किल नका दाखवू. फक्त एक नम्रपणा हे स्किल जरी दाखवलं ना त्यांच्या पुढे तरी पुष्कळ आहे. तेवढं दाखवा.